हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत आता इथे लपंडाव या मालिकेचा आजचा भाग. तर मित्रांनो, आता या मनस्विनीला फोनवरून कळालं आहे की सखी आणि कबीर दोघेही जण गेले आहेत कायमचे. हे कळल्यानंतर आता इथे तिने त्याची शॅम्पेनची बॉटल घेतली आहे आणि बोलते की चला आता पार्टी तर झालीच पाहिजे, असं म्हणत ती बॉटलचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असते. पण ते झाकण एवढं पॅक असतं की ते तिला लवकर उघडतच नसतं. तर त्यानंतर आता इकडे तिथे उघडण्याचा प्रयत्नच करत असते. तेवढ्यातच पाठीमागून आता कबीर आणि सखी दोघेही जण येतात आणि तिला म्हणतात की काय मग, आम्ही उघडून देऊ का, असं म्हणताच आता कबीरचा आवाज तिच्या कानावर पडतो आणि ती पाठीमागे पळून पाहते तर समोर खरंच कबीर सखी दोघेही जण उभे असतात. तर आता इथे तिला कळत नसतं की गौतमने तर तिला सांगितलं होतं की सखी आणि कबीर या जगात राहिले नाहीत, पण तरी देखील आता सखी आणि कबीर तिच्यासमोर कसे, हा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो. आणि त्याचनंतर आता इथे ती शॉक होऊन सखी आणि कबीरकडे पाहत असते. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मनस्विनीला म्हणतो की काय झालं, बसला का धक्का. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती फक्त पाहत असते, ती काहीही एक बोलत नाही. आणि त्याचनंतर थोड्या वेळाने आता इथे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की सखी, कबीर तुम्ही जिवंत आहात. तर आता इथे हा जो कबीर आहे ना तो बोलतो की हो, मी जिवंत आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे या मनस्विनीला अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो की कबीर आणि सखी दोघेही जण जिवंत आहेत. तर त्याचवेळी आता इथे सखी आणि कबीर दोघेही जण तिला विचारतात की काय मग, तुला खूप आश्चर्य वाटलं असेल ना आम्हाला दोघांना जिवंत बघून, आणि तुला खूप वाईटही वाटलं असेल की तुझा डाव जो आहे तो फेल गेला. तर त्यावेळी आता ही जी काही मनस्विनी आहे ना ती फक्त पाहत असते, तिला सुचत नसतं की काय बोलावं. कारण तिने जो एवढा मोठा प्लॅन बनवला होता तो तिचा प्लॅन फेल गेलेला आहे आणि म्हणूनच तिला शब्दही सुचत नसतात. तर त्यावेळी तिला हे विचारायचं असतं की हे सगळं कसं झालं, म्हणजे मी तर एवढं सगळं केलं, मग तुम्ही दोघेजणं वाचलाच कसे, असं आता इथे या मनस्विनीला या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. पण तिला माहिती नव्हतं की तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून. पण आता इकडे गौतम जो आहे तो हसतो आणि इकडे मनस्विनी गौतमला विचारते, गौतम मग तो केलेला फोन, असं आता इथे म्हटल्यानंतर गौतम जो आहे तो बोलतो की ते एक ॲक्टिंग होती, ते रडणं एक ॲक्टिंग होती आणि हा सगळा आमचा प्लॅन होता. तर त्यावेळी आता मनस्विनीला कळालं आहे की हे सगळेजण मिळून माझ्यावर प्लॅन करतायत काय. तर आता ठीक आहे, मीही बघतेच पुढे. तर आता ही मनस्विनी जी आहे ना ती बोलते की अच्छा हो का. तर त्याचनंतर आता इकडे हा जो कबीर आहे ना तो बोलतो की खरं तर या सगळ्याचा सूत्रधार दुसरं कोणीतरीच आहे. म्हणजे आता मनस्विनीला काहीच कळत नाही की कबीर काय म्हणतोय. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की आम्ही ज्या व्यक्तीमुळे वाचलो आहे ना ती व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे. तर असं म्हटल्यानंतर ही मनस्विनी त्याच्याकडे पाहते आणि बोलते की कोणी कोणी वाचवलं आहे तुला. तर त्याचवेळी आता इथे मा जी आहे ती आता आतमध्ये आलेली असते आणि माला येताच कबीरने माकडे पोट केलं आणि तेव्हा मनस्विनीला कळालं की ही ही राजलक्ष्मी, हिने वाचवले कबीर आणि सखीला, पण कसं, मी एवढी तयारी करून ठेवली होती. तर त्यावेळी आता इकडे जेव्हा राजलक्ष्मीला त्या मनस्विनीवर डाऊट येतो, तिला वाटतं की नाही आता ही मनस्विनी शांत बसणार नाही, म्हणूनच मला आता इथे त्यांच्या घरातील कुणा अशा व्यक्तीला सांगायला हवं जो की जिम्मेदार आहे. तर आता इकडे राजलक्ष्मीने गौतमला फोन केलेला आहे आणि गौतम त्या घरात सगळ्यात हुशार माणूस असतो. म्हणूनच आता राजलक्ष्मी म्हणते की हे पहा गौतम, मला वाटतं की त्या घरात तुम्हीच एक असाल की ज्यांना मी काही सांगू शकते. तर त्यावेळी गौतम जे आहे ते बोलतात की बोला ना, काय झालं आहे. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की ते काय आहे ना, सखी आणि कबीरच्या जीवाला धोका आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, की तुमच्या घरामध्ये जी कोणी वावरते आहे ना ती तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे. तर हे ऐकताच आता इथे पुन्हा गौतमला खूप मोठा धक्का बसलेला आहे की काय, ही तेजस्विनी वहिनी नाही आहे तर ही मनस्विनी आहे. तर आता इथे ती बोलते की हो, अगदी बरोबर ऐकलं आहे तुम्ही. तर त्यावेळी आता इकडे ही जी काही
राजलक्ष्मीबाई आहे ना, ती बोलते की गौतम आत्ता जा आणि आत्ता बघ सखी आणि कबीर कुठे आहे ते. तेवढ्यातच कुल्फी जी आहे ती बाहेरून आत येते. आत आल्यानंतर हा जो उर्फीला विचारू लागतो की तू सखी दिला आणि कबीर जिजूला पाहिलं आहे का? तर त्यावेळी ती सांगू लागते की हो, मी पाहिलं आहे. त्या तेजस्विनी आंटीबरोबर आहेत. असं ऐकल्यानंतर आता इथे ही जी काही मा आहे ना, ती बोलते की गौतम आत्ताची आत्ता तुम्ही तिकडे जा आणि पहा की त्या बाईने आपल्या सकीर आणि कबीरला काही केले का. खरं तर तिचा तोच प्लॅन असणार आहे. तर ती आपल्या सखी आणि कबीरला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता असं सगळं कळल्यानंतर आता इकडे हा गौतम जो आहे ना, तो आता बाहेर पडलेला आहे आणि बाहेर पडून आता तो त्या या पेरूच्या झाडाकडे जातो. तिकडे गेल्यानंतर पाहतो तर काय, इकडे ही मनस्विनी खरंच जसं की राजलक्ष्मीताईंनी सांगितलं की ही जी काही मनस्विनी आहे ना, ती अगदी बरोबर तशाच पद्धतीने सखी आणि कबीरच्या जवळ बसलेली असते आणि ती म्हणत असते की आता तुम्हाला या पेरूपासून कोणीच वाचवू शकणार नाही, कारण हा पेरू खूपच विषारी आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो गौतम आहे तो बोलतो की मा, आपल्या कबीर आणि सखीला त्या मनस्विनीने पेरूमध्ये पॉयझन दिलं आहे. तर आता इकडे ही जी काही माय आहे ना, ती बोलते की काय काय बोलतोयस तू गौतम, माझ्या कबीरचा जीव धोक्यात आहे. तर आता इकडे हा जो गौतम आहे तो बोलतो की फक्त कबीरचाच नाही तर सखीचाही जीव धोक्यात आहे, कारण त्या दोघांनीही पेरू खाल्लेला आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी काही राजलक्ष्मीबाई आहे ना, ती आणखीनच तापते आणि बोलते की चल आता खूप झालं या मनस्विनीचं. आता मी माझ्या मुलाचा आणि नातवाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. असं आता इथे हा जो काही हे आहे तो म्हणत असतो, गौतम जो आहे तो म्हणत असतो. तर त्याचनंतर आता इकडे माझ्या सांगण्यावरून गौतमने सखी आणि कबीरला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तर आता त्यावेळी तिने अशी ॲक्टिंग केली होती जसं की ती खरंच तर तेजस्विनी आहे आणि तिला खूप त्रास होतो आहे. खरं तर ही ॲक्टिंग पाहून गौतमला खूप राग येत होता. पण तरी देखील आत्ता काही बोलायचे नव्हतं, कारण त्यांच्या हाती काहीच पुरावे वगैरे काही नव्हते. म्हणूनच आता गौतम इथे शांत बसला आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्यावेळी देखील तिथे आता मी तुला आत पाठवलं होतं. जेव्हा ज्या आहेत त्या म्हटल्या होत्या की आता तिला आत पाठवायचं आणि तिच्याकडनं सगळं काही बदलून घ्यायचं. खरं तर असं त्यांचा प्लॅन होता. इकडे आता ही मनस्विनी जी आहे ती बोलते की पण मला एक कळत नाही आहे की मी एवढं सगळं केलं, मग ही जगलेच कसे काय. तर त्यावेळी आता इथे जे आहे ते बोलतात की त्या प्रश्नाचंही उत्तर आहे माझ्याकडे. तुला वाटत असेल की तू एकटीच सरकार आहेस म्हणून तू काहीही करू शकशील, पण नाही, हा तुझा गोड गैरसमज आहे. तू काहीही करू शकत नाहीस, समजलं तुला मनस्विनी. तर त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ते बोलते की हे पहा राजलक्ष्मीबाई, मी जे काही करत होते त्या सगळ्यामध्ये तुम्ही पायमध्ये आणला. खरं तर आज जे काही होतं इकडे आता कबीर तिचं बोलणं ऐकत असतो आणि कबीरला प्रचंड तिच्यावर राग येत असतो, कारण ह्या बाईच्या चेहऱ्यावर अतिशय थोडाही पश्चाताप दिसत नसतो, कारण तिने एवढी मोठी चूक केली आहे. कुठेतरी कबीरला वाटतं की हिने पश्चाताप करावा जेणेकरून तिला त्याची शिक्षा होणार नाही, पण नाही, ही असं काहीही करत नसते. तर त्यावेळी आता इथे ती मनस्विनी जी आहे ना, ती राजलक्ष्मीबाईंकडे जाते. तर आता माकडे गेल्यानंतर ती बोलते की चला, म्हणजे आता तुम्ही एकंदरीत चांगलंच काम केलं आहे. कबीर आणि सखीला या सगळ्यातून वाचवलं आहे ना, तर ठीक आहे. मग आता पुढे काय करणार आहात तुम्ही. तर त्यावेळी आता राजलक्ष्मीबाई जे आहेत ते बोलतात की आम्हाला तुझ्यासारखं प्लॅनिंग करावं लागत नाही. तर त्यावेळी आता इथे मनस्विनीला तिच्या बोलण्याचा आणखीनच राग येतो. तर त्यावेळी आता इथे गौतम जो आहे तोही बारेकाने हे सगळं पाहत असतो आणि इकडे आता मनस्विनीला वाटतं की या फक्त गौतममुळे तिचा प्लॅन सक्सेस झाला नाही. जर ऐनवेळी गौतम तिथे आला नसता तर आज सखी आणि कबीर दोघेही जण वरती पोहोचले असते आणि ती आता हसत असते. खरं तर तिच्याकडे हसण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच उरलेला नाही आहे. तर त्याचनंतर आता इकडे मनस्विनी जी आहे ती बोलते की बरं ठीक आहे,
आता तुम्हा सगळ्यांना तर कळालंच आहे की मी मनस्विनी आहे. म्हणजे आता माझा लपंडाव संपला आहे. मला आता माझ्या मनासारखं राहता येईल, सगळं काही करता येईल. या सगळ्यामध्ये ना मी एकदम गुंतून पडले होते. पण बरंच झालं एक वेळेस तर तुम्हा सगळ्यांना कळालं की मी मनस्विनी आहे ते. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की मग तुम्हाला आनंद झाला असेल की तुमचा जीव वाचला आहे. बरं ठीक आहे. पण मला सांगा तुम्ही एका गोष्टीसाठी एवढी धडपड करताय म्हणजेच सखीची आई. मग मिळाली का ती तुम्हाला? तर त्यावेळी आता इथे हा जो काही कबीर आहे ना तो बोलतो की लवकरच आम्हाला त्याही मिळतील. जसं की तुझ्याकडनं आम्ही जिवंत राहिलो तसंच त्याही लवकर मिळतील. हा शब्द आहे कबीर किर्लोस्करचा. असा आता इथे कवी जो आहे तो त्या बाईला म्हणाला होता. तर त्याच नंतर आता इकडे सखी जी आहे ती बोलते की तुला काहीच कसं वाटत नाही गं. म्हणजे तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. म्हणजे तू काय विचार करते आहेस? जर ताई नाही मिळाली तर? हे बघ हे असा विचार माझ्या आईबद्दल अजिबात करू नकोस असं इथे सखीने तिला हे करून ठणकावून सांगितलेलं आहे. तर त्याच नंतर आता इकडे इकडे ही मनस्विनी बोलते की मग मग शोधून काढा तिला. तुम्हाला लवकरात लवकर सापडेल. असं म्हटल्यानंतर आता इथे सगळेजण बोलतात की हो हो आम्ही शोधणार तर आहोत. पण त्यासाठी आम्हाला वेळ लागेल ना. कारण आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. जिथे गेले तिथे पैसे देऊन तू कामं करून घेतेस. पण नाही आम्हाला आमचं सगळं काही करावं लागतं. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना ती बोलते की चला आता मी या बोरिंग अवस्थेतून बाहेर येते जरा. म्हणजेच आता मलाही जगता येईल मनस्विनी म्हणून. किती मूर्ख बनवलं आहे मी तुम्हा सगळ्यांना. असं आता इथे मनस्विनी म्हणत असते की जेव्हा कबीरने तेजस्विनीला घरात आणण्यासाठी काय काय नाही केलं. पण त्याचा काय फायदा झाला कबीर? मला सांग. तू तेजस्विनीला मनस्विनी म्हणून या घरामध्ये आणलं आणि तिच्यासाठी काय काय केलं? तू तिला चेंज केलं, तिला माझ्यासारखं राहायला शिकवलं, माझ्यासारखं वागायला शिकवलं आणि माझ्यासारखं बोलायलाही शिकवलं. पण त्याचा काय फायदा झाला? मला सांग. आहे का तेजस्विनी इथे सध्या? आणि तुम्ही तेजस्विनीला सापडूही शकणार नाहीत. तर आता इकडे ती बोलते की तुम्ही कबीरने मला बेंगलोरला डांबून टाकलं होतं. पण त्या एवढ्या सगळ्याचा काहीही फायदा तुम्हाला झालेला नाही आहे. त्या सगळ्यामध्ये ना मीच भारी पडले. त्यावेळी मी काहीही विचार न करता तेजस्विनीला ब्लॅकमेल करून मी तिच्या जागी इथे आली आहे. मग नक्की तेजस्विनी कुठे असेल? असं आता इथे ती त्या सगळ्यांना विचारत आहे. तर त्यावेळी आता इथे सखीला सगळ्यात जास्त तिच्या आईची काळजी वाटत असते. कारण या मनस्विनीचा काहीच हे नाही आहे, भरोसा नाही आहे की ही काय करेल. तर आता इकडे ती बोलते की बरं मला सांगा. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे मी मनस्विनी आहे. पण बाकी सगळ्यांना कसं काय कळेल की मी मनस्विनी आहे ते? तर त्याच वेळी आता इथे त्या सगळ्यांकडे एक पुरावा असतो. म्हणूनच आता इथे ते सगळेजण तो पुरावा दाखवतील. पण आता कबीर जो आहे तो बोलतो की कळेल ना. तुलाही नक्की कळेल की तू मनस्विनी आहे हे लोकांपर्यंत कसं काय पोहोचेल. असं म्हणत आता इकडे कबीर जो आहे तो बोलतो की गौतम काका ते ऑन करा. गौतम काका जे आहे ते लगेचच टी व्हीला ते व्हिडिओचं GPS लावतात आणि त्यामध्ये आता इथे या मनस्विनीला तिचं कटकारस्थान सगळं काही दिसणार आहे. म्हणजे खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्याकडनं पुरावा काही सोडलेला नाही आहे. तिला हे म्हणायचं असतं की कबीर तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे की मी मनस्विनी आहे. पण बाकी सगळ्यांना तुम्ही कसं काय पटवून सांगाल? तर त्यासाठीच त्याने पुरावा दाखवण्यासाठी इथे मनस्विनीला ती जी काही CCTV फुटेज आहे ती दाखवलेली आहे. तर त्यावेळी आता इथे ती फुटेज पाहून इथे मनस्विनीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. मनस्विनी बोलते की हे हे कधी केलं? तर त्यावेळी आता इकडे हा जो काही गौतम आहे ना तो मनस्विनीला सांगू लागतो. खरं तर तुला आतमध्ये पाठवण्याचा आमचा प्लॅन होता. मला मानेच फोन करून सगळं काही सांगितलं होतं. माने सांगितलं होतं की एक काम करा आता ना तिला हे कळू देऊ नका सखी आणि कबीर व्यवस्थित आहेत. तिला असं सांगा की सखी आणि कबीर जे आहेत ते वाचनाच्या मनस्थितीत नाही आहेत आणि जेव्हा तिला कळेल ना तेव्हा ती रिलॅक्स होईल.
पण आता इथे मा जी आहे ती बोलते की तिच्यावर चांगलीच नजर ठेवली पाहिजे. पण आता इथे माने या गौतमला हे देखील सांगितलं आहे की गौतम, आता तुला एक काम करायचं आहे. कितीही काही झालं तरी ती मनस्विनी आहे, ती कसा विचार करेल आणि कसा नाही ते सांगता येत नाही. पण त्यापेक्षा तू आता एक काम कर. तसंही कबीर आणि सखी एकत्र आहेत आणि बरे आहेत म्हटल्यानंतर त्यांना सलाईनचीही गरज नाही आहे. तर त्यावेळी डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्याने ती सलाईन वगैरे काढायला सांगितलेलं असतं. पण आता इथे त्या मनस्विनीला कळू नये म्हणून त्यांनी थोडा वेळासाठी सलाईन ठेवलेलं असतं. इकडे आता तो माईंच्या सांगण्यावरून त्या सलाईनला गाठ मारतो, जेणेकरून ते सलाईन जे आहे ते त्यांच्या अंगापर्यंत जाऊ नये. दोघांच्याही सलाईनला त्यांनी गाठ मारलेले असतात. आणि त्यानंतर आता ती गाठ मारल्यानंतर असं काय होईल, जर मनस्विनीच्या डोक्यात आलं की ह्या सलाईनमधून काही औषध वगैरे सोडावेत किंवा त्यांच्या जीवाला आणखी काही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी सुरक्षितसाठी माईने हे सगळं करायला सांगितलं होतं. आणि त्याचनंतर जेव्हा जेव्हा आता या गौतमने या मनस्विनीला पाठवलं की तेजस्विनी बहिणी, तुम्ही एकट्याच भेटायला जाऊ शकता. खरं तर मला आता सध्या काम आहे, मी इथे असणार नाही आहे. म्हणून आता इथे गौतम जो आहे तो बोलला आहे की तेजस्विनी बहिणी, तुम्ही एकदा बघून घ्या आणि कबीर आणि सखीला भेटून घ्या. तर त्यावेळी आता इथे ती जी काही मनस्विनी आहे ती गौतमसमोर अशी नाटकं करते जसं की तिला खूप काळजी आहे सखीची आणि रडत असते. बोलते की भाऊजी, आपल्या सखी आणि कबीरला काही होणार नाही आहे ना. तर त्यावेळी आता इथे हा जो काही गौतम आहे तो बोलतो की नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना काहीही होऊ द्यायचं नाही, डॉक्टरांनी काहीही सांगितलं तरी. तर त्याचनंतर आता इकडे आता सखी आणि कबीर दोघेही जण बेडवर आडवे असतात. आणि ज्यावेळी आता ही मनस्विनी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येते ना, जिथे त्यांना ॲडमिट केलं होतं, त्यावेळी ती अगदी खुश असते. ती बोलते की आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार, ना माझ्या वाटेत कुणी येणार, ना माझ्या वाटेत कुणी आडवा येणार, ना मला त्याला कोणाला काही सांगावं लागणार. तर त्यावेळी आता इथे ती म्हणत असते, माझ्या एका पेरूमध्ये तुमचं काम झालं आणि आता पेरूमधलं जे पॉयझन आहे तुमच्या अंगामध्ये पूर्ण भिनलं असेल आणि आता त्यानंतर तिच्याकडे इंजेक्शन असतं आणि तिने एक इंजेक्शन त्या सलाईनमध्ये सोडलेलं आहे. आणि त्या CCTV फुटेजमध्ये सगळं काही दिसलं गेलेलं आहे की तिने कशाप्रकारे कबीर आणि सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथे मला माहिती होतं की ही जी काही मनस्विनी आहे ती नक्की असं काहीतरी वागेल आणि तिने खरं तर त्यांच्याच मनासारखं केलं जे त्यांना हवं होतं. म्हणजे त्यांना पुरावाही हवा होता आणि त्यांना जागेवरच तो पुरावा मिळाला. आज जर गौतमने माचं ऐकलं नसतं तर कदाचित हा पुरावा त्यांच्या हातीही लागला नसता. पण बरं झालं, लवकरात लवकर मानेही डोकं लावलं आणि त्यानंतर पुरावा त्यांच्या हाती लागला. तर आता हा व्हिडिओ पाहून इथे मनस्विनी जी आहे ती खूप आश्चर्यचकित होते. बोलते की प्लीज आता हे थांबवा सगळं काही. त्यावेळी आता ही राजलक्ष्मी जी आहे ती मनस्विनीला म्हणते की मनस्विनी, काय मग कसा वाटला आमचा प्लॅन. तर त्यावेळी आता मनस्विनी त्या राजलक्ष्मीसमोर काहीही बोलत नाही, कारण ती आता पूर्णपणे ब्लँक झालेली असते. तिला वाटत होतं की ह्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे की मी सखीला मारलं आहे. पण यावेळी आता सखी आणि कबीर दोघेही जण या दोघांकडेही खूप मोठा पुरावा असतो. म्हणूनच आता इथे सखीने पोलिसांना बोलावलेलं आहे आणि सखी जी आहे ती लवकरच मनस्विनीला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तर त्यावेळी आता इथे जेव्हा कबीरने पोलिसांना फोन केला त्यावेळी तातडीने पोलीस तिथे हजर झाले. आणि आता इकडे मनस्विनी जाम चिडते. मनस्विनी म्हणते की तुम्ही हे जे काही केलं आहे ना, ते अजिबात चांगलं केलेलं नाही आहे. या सगळ्याचा हिशोब मी वापस घेणार आणि मी एक दिवस नक्की येणार. तुला वाटत असेल की मी आता इथून कायमची जात आहे, पण नाही. इकडे आता पोलीस जे आहेत ते बोलतात की चला आता आपल्याला निघायला हवं. असं म्हणत आता ही मनस्विनी जी आहे ती बोलते की नाही, आता कुठे आपली सुरुवात झाली आहे सखी, तू माझ्या नादी लागली आहेस ना. तर त्यावेळी आता तिथे सखी जी आहे ती बोलते की तू जे काही केलं आहेस ना माझ्यासोबत, माझ्या आईसोबत, तो खूप मोठा गुन्हा आहे. तर सखीला तिचा खूप राग आलेला असतो, म्हणून सखीने तिच्या कानाखाली देखील मारलेली असते आणि पोलिसांना सांगितलं आहे की लवकरात लवकर हिला इथून घेऊन जा माझ्या नजरेसमोरून.
पण जाता जाता इकडे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की सखी, तू आत्ता जरी मला घालवत असशील, तुझ्या वर्तमानात तुला वाटत असेल की काही बदल होईल, आनंद येईल, पण तसं काहीही होणार नाही. कारण तुझा भूतकाळ जो आहे तो तुला सोडणार नाही, तो पुन्हा येणार. आणि तुझ्या आयुष्यात पुन्हा आल्यानंतर तुझ्या आयुष्यात एक वादळ येणार आणि त्या वादळासाठी तू तयार राहा. तुझं भविष्य आता तुझ्यासमोर तुझं वादळ बनून येणार. तर मित्रांनो, नक्की आता या सखीच्या आयुष्यामध्ये कुठला मुलगा येणार आणि काय असणार आहे तिचं भविष्य, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग, तुम्हाला नक्की आवडेल.